1675 पर्यंत तब्बल 360 किल्ल्यांचे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले होते. खास औरंगजेब आता दिल्ली सोडून जरी दक्षिणेस आला तरी हे 360 किल्ले त्याच्या हजरतीस आहे. एक किल्ला 1 वर्ष जरी त्यांनी लढला तरी 360 वर्ष त्याला हे 360 किल्ले घ्यायला लागतील, ही भविष्यवाणी छत्रपती शिवाजी महाराजांची होती. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांना हेही माहीत होते औरंगजेबाशी जर लढायचं असेल तर दक्षिणेशी एकी ही महत्वाची आहे. म्हणून त्यांनी डिसेंबर 1676 मध्ये रायगड सोडले. दक्षिणेस हैदराबाद, तिरुपती, वेल्लोर, मद्रास, जिंजी असे एक एक करत हे मराठ्यांचं सैन्य थेट मदुराईपर्यंत जाऊन पोहोचलं होतं. वाटेत येईल, सोबत येईल त्याच्याशी हातमिळवणी करून सर्वांना या हिंदवी स्वराज्यात विलीन करत होतं. जो आडवा येईल त्याला आडवं करत हे मराठ्यांचं सैन्य चाललं होतं. असं करत संपूर्ण दख्खन एकाच मराठ्यांच्या भगव्या रंगात रंगत चालली होती. ह्या हालचाली बघून औरंगजेब गडबडून गेला होता. त्याला ठाऊक होते शिवाजी दक्षिणेस गेला आहे, मुघलांना पळून लावत आहे. जर तो कदाचित उत्तरेस आला तर काय होईल, ह्या विचारातच औरंगजेबाची संपूर्ण झोप उडालेली होती. असंच चालत राहिलं तर हे मराठे आणि हा शिवाजी एक दिवस उत्तरेत येऊन आपल्याला देखील पळून लावेल, ह्या विचारानंतर त्याने त्याच्या दक्षिणेत उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना ही माहिती हेरांकडून कळाली आणि त्यांनी दक्षिणेतील मोहीम आटोपून स्वराज्याकडे धाव घेतली. महाराजांच्या या दिग्विजय सेनेला पराभव माहीत नव्हता. येताना त्यांनी कर्नाटक राज्यातील बेंगलुरू, मैसूर, कुर्ग, लक्ष्मेश्वर, कोप्पाळ अशा कित्येक संस्थानांना महाराजांचे मांडलिकत्व पत्करायला भाग पाडले. दक्षिणेमध्ये आता महाराजांसमोर लढण्यासाठी कुणाची हिंमत राहिली नव्हती. पण ही चूक एकाने केली. बेळगावच्या शेजारी बेलहोंगलजवळ बेळवडीच्या एका राजाने महाराजांचे हे मांडलिकत्व स्वीकारले नाही आणि तसा त्याचा विचार देखील दिसत नव्हता. म्हणून मराठ्यांच्या सैन्याने 1678 जानेवारीमध्ये यादवाडच्या परिसरात आपला तळ ठोकला. धनाजी जाधवाने यादवाड परिसरात आणि बेळवडीच्या परिसरात काही गावे लुटली. तिथल्या काही गाई म्हशी लुटून आपल्या ताब्यात घेतल्या. बेळवडीचा राजा देसाई ईशाप्रभू हा पराक्रमी पंचसंखी होता. त्याने धनाजींवर अचानक हल्ला चढवला. मराठे त्याची वाटच बघत होते. या लढ्यामध्ये देसाई ईशाप्रभू हा खूप जखमी झाला. त्याच अवस्थेत तो बेळवडीला पळून गेला, पण त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. हा ईशाप्रभू ज्यांनी महाराजांचे मांडलिकत्व पत्करले अशा सोंदे संस्थानाचे राजे मधुलिंगा नायक यांच्या पुत्री राणी मल्लम्मा यांचे पती होते. आता राणी मल्लम्मा समोर 2 पर्याय शिल्लक होते. वडिलांनी ज्यांचे मांडलिकत्व स्वीकारले अशा मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे किंवा हुतात्मा झालेल्या पतीच्या बदल्यात मराठ्यांशी झुंज द्यावी. मल्लम्मा राणीने दुसरा पर्याय निवडला. आता ह्या मल्लम्मा राणीने तब्बल 2000 स्त्रियांचे सैन्य तयार केलेले होते. संपूर्ण भारतात असं सैन्य तयार करणारी मल्लम्मा राणी ही प्रथम स्त्री होती. मल्लम्मा राणीने मराठ्यांच्या विरोधात एक योजना आखली. 2000 स्त्रियांचं हे सैन्य सर्वात समोर ठेवलं आणि त्यामागे 3000 पुरुषांचं सैन्य, असं 5000चं सैन्य घेऊन मल्लम्मा राणीने मराठ्यांच्या तळावरती आक्रमण केले. मराठे असावध होते. तेव्हा जनावरांच्या तळावरती महाराजांचे मेव्हणे सखोजी गायकवाड यांची नेमणूक केली होती. मल्लम्मा राणीने तळावर जेव्हा हल्ला केला तेव्हा सखोजी गायकवाड बेसावध होते. हल्ला करून 10 ते 20 मराठ्यांना मल्लम्मा राणीने गारद केले. तिथे असणाऱ्या सर्व गायी ताब्यात घेतल्या. त्या अकोलेकडे जाऊन महाराजांचे कावडीचे 100च्या वर बैल ताब्यात घेऊन त्या बेळवडीला पळून जाऊन लपून राहिल्या. ही सगळी गोष्ट महाराजांना हंबीररावाकडून कळाली. तेव्हा महाराजांचा पारा चढला, कारण त्यांच्या मावळ्यांनी स्त्रीविरुद्ध शस्त्र उठवले होते आणि कावडीचे 100च्या वर बैल गेले होते. त्यावेळी त्यांनी तुरंत बैठक बोलावली. बैठकीत महाराजांनी सर्व सरदारांना एकच प्रश्न विचारला, कोण हे कोंडलेले बैल सोडून आणेल? पहिले सखोजी गायकवाडांचा जो अपमान झाला होता त्याच्या बदल्याची भावना त्यांच्या मनात खदखदत होती. सरदार सखोजी गायकवाडांनी ही जबाबदारी उचलली आणि 1678 फेब्रुवारीमध्ये बेळवडीवर त्यांनी हल्ला चढवला. राणी मल्लम्मा यांनी 27 दिवस मराठ्यांशी पूर्ण ताकदीशी झुंज दिली, पण शेवटी सखोजी गायकवाडांनी त्यांना पराभूत केले आणि वैयक्तिक रागातून, द्वेषातून, झालेल्या अपमानातून त्यांच्याकडून एक चूक घडून गेली. त्यांनी राणी मल्लम्माच्या अब्रूवर हात घातला. त्यानंतर राणी मल्लम्मा आणि तिच्या सैन्यात असलेल्या स्त्रियांना बांधून राजाच्या दरबारात उभं करण्यात आलं.
राजांनी त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले आणि राणीला प्रश्न विचारला, राणी साहेबा, का स्वकीयांच्या विरोधात लढलात बरं? आम्ही तर देवाचे धर्माचे राज्य आणू पाहत आहोत, मग का आमच्या विरोधात लढलात? हे ऐकून राणीचा पारा आणखी चढला. राणीनी राजाला प्रश्न विचारला, तुमच्या स्वराज्यात जर स्त्रिया सुरक्षित नसेल तर मग मुघलांमध्ये आणि तुमच्यात कुठला फरक? मल्लम्मा राणीचे हे बोलणे ऐकून महाराजांना मोठा धक्का बसला. महाराजांनी राणीला परत प्रश्न केला, असे काय चुकीचे केलंय आम्ही ज्यामुळे तुम्ही एवढा मोठा आरोप करत आहात? राणीने घडलेल्या सर्व घटना राजासमोर मांडली. तुमच्या या सरदाराने माझ्या अब्रूवर हात टाकला आहे. महाराजांचे मेव्हणे सखोजी गायकवाड दरबारातच उभे होते. सखोजींना हे माहीत होते महाराजांसमोर खोटं बोलणं शक्य नाही, त्यामुळे त्यांनी गुन्हा मान्य केला आणि त्यांना हेही वाटले की आपण तर राजाचे मेव्हणे आहोत तर राजे आपल्याला माफ करतील, पण ते चुकले होते. छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये स्त्रीच्या पदरावर हात टाकणाऱ्याला चुकीला माफी नव्हती, मग ते स्वतःचे मेव्हणे का असाना. महाराजांनी सखोजींचे दोन्ही डोळे काढण्याची आज्ञा दिली आणि त्यांना आयुष्यभर कैदेत ठेवले. आपल्या पतीच्या पश्चात लढलेल्या या राणी मल्लम्मेला मानाने सावित्री हे नाव दिले आणि तिच्या 1.25 वर्षाच्या मुलासाठी 2 गाव बहाल केली आणि तिला आपली बहीण मानली. मित्रांनो, असा होता आपला शिवाजी राजा आणि त्याचा न्याय. शिवाजी महाराजांच्या या नीतीवरती खुश होऊन मल्लिम्मेने बळवडी राज्याच्या सीमेलगत यादवाड येथे महाराजांच्या हयातीतच त्यांचे एक शिल्प उभे केले. कर्नाटक राज्यात आजही यादवाड परिसरात हे शिल्प उपलब्ध आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या जनता राजाच्या न्यायाचं एक उदाहरण देणारा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या या मराठी भावाला सहकार्य करा. धन्यवाद.